हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांना आपण बोर्ड एक्झामची क्वेश्चन सिरीज स्टार्ट केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023 मध्ये क्वेश्चन नंबर 7 जो फायनल अकाउंटचा क्वेश्चन विचारलेला आहे, जो आपल्याला 12 मार्कासाठी आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचा सराव आज आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय बनवायला सांगितलंय? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला इथे प्रिपेअर करायला सांगितलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023 चा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. क्वेश्चनला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. आणि 12th कॉमर्सच्या एक्झामच्या दृष्टीने, बोर्ड एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला कोणते व्हिडिओ महत्त्वाचे वाटत आहे हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपल्याला त्या दृष्टीने प्रश्नांचा सराव करता येईल. चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया. आता या ठिकाणी जुलै 2023 चा प्रश्न आपण जुलै 2023 चा क्वेश्चन आपण आज सॉल्व करतोय. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 फायनल अकाउंटचा विचारलेला काय आहे? सीमा विवेक आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन रेशो 1:1. सीमा आणि विवेक दोन पार्टनर आहे. रेशो काय आहे त्यांचा? इक्वल आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2020 and balance sheet as on that date. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलंय? ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2020 चं आणि बॅलन्स शीट सांगितलेली आहे ॲज ऑन दॅट डेट. ठीक आहे, 31 मार्च 2020 ची आपल्याला बॅलन्स शीट विचारली. मग सगळ्यात आधी अकाउंट ड्रॉ करून घ्या. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, आपण एकत्रित ते ड्रॉ करू शकतो. मग घ्या इन द बुक्स ऑफ सीमा and Vivek, trading and profit and loss account for the year ended 31st March 2020. ठीक आहे, मग ट्रेडिंग अकाउंट एक अकाउंट ड्रॉ करा. कॉलम कोणकोणते घ्यायचे? पर्टिक्युलर, अमाऊंट. इनर आणि आउटर दोन कॉलम घ्यायचे अमाऊंटचे. पर्टिक्युलर, अमाऊंट इथे घ्या. डेबिट, क्रेडिट. ज्यावेळेस आपण अकाउंटमध्ये या पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने आपण प्रोफार्मा ड्रॉ केलेला असेल आणि अकाउंटची व्यवस्थित जेवढी माहिती गरजेची आहे तेवढी दिलेली असेल, तर आपलं इम्प्रेशन एक्झाममध्ये जो एक्झामिनर आहे किंवा जो पेपर चेक करणार आहे त्याच्यावर आपलं चांगलं इम्प्रेशन क्रिएट होतं किंवा आपल्या पेपरचे एक पॉझिटिव्ह इमेज तयार होते. त्यामुळे तुमचे मार्क कुठेही कटत नाहीत किंवा कुठेही कमी होत नाही. पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळू शकतात. त्याच्यामुळे अकाउंटमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक कॉलमला नाव देणे, रेषा सरळ आखणे किंवा अकाउंट व्यवस्थित ड्रॉ करणे, डेबिट, क्रेडिट, साईडचे नावं देणे. त्यानंतर इन द बुक्स ऑफ, प्रत्येक ठिकाणी इन द बुक्स ऑफ कोणाच्या बुक्समध्ये आपण अकाउंट तयार केले, कोणतं अकाउंट तयार केलं, त्या अकाउंटचे टायटल व्यवस्थित देणे, अकाउंट व्यवस्थित ड्रॉ करणे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला या गोष्टीकडे देखील लक्ष द्यावं लागेल. तर आता इथे आपण ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं, त्याच्याच खाली आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ केलं. तर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण कंबाईन बनवलेलं आहे. ते सेपरेट सुद्धा तुम्ही बनवू शकता. ठीक आहे, आणि लास्ट काय बनवली आपण? बॅलन्स शीट बनवली. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2020, 31 मार्च 2020 ची आपण बॅलन्स शीट ड्रॉ केली. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड कोणती असते? लायबिलिटीज आणि राईट हँड साईड असते असेट. लायबिलिटीज अमाऊंट, असेट अमाऊंट. अमाऊंटचे दोन कॉलम बनवा, इनर आणि आउटर. बॅलन्स शीटला तुम्हाला डेबिट, क्रेडिट नाव देण्याची गरज नसते, कारण बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे, हे अकाउंट नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही इथे डेबिट, क्रेडिट देऊ शकत नाही. तर हे झाले, आपण अकाउंट ड्रॉ केले. ही झाली आपली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप काय करायची? आता प्रॉब्लेम बघा. ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. ट्रायल बॅलन्समध्ये काही हिडन ॲडजस्टमेंट आहेत तर टिक करा. इथे बघा ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन आहे म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट आहे, तर याला टिक करा. म्हणजे इथे आपल्याला ॲडजस्टमेंट पास करावे लागेल. आणि त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट बघा. फर्स्ट दिली आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिले, इंडिव्हिज्युअल ॲडजस्टमेंट आहे, कशावरही त्याचा इफेक्ट होत नाही, त्यामुळे टिक करायची गरज नाही. डेप्रिसिएट बिल्डिंग 5%, मोटर कार 3%. ठीक आहे, डेप्रिसिएशन मोटर कार आणि बिल्डिंगवर डेप्रिसिएशन दिलेलं टिक करा. मग मोटर कार आणि बिल्डिंग टिक करा त्याला. त्याच्यानंतर आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेप्स 1800. बॅड डेप्स आपल्याला चार्ज करायला सांगितले, म्हणजे बॅड डेप्सला टिक करा असतील तर.
आहेत इथे, ठीक आहे. बॅड डेप्सची ॲडजस्टमेंट डेटरवर येते, त्यामुळे ह्या दोन्ही अमाऊंट आपल्याला इनरला घ्यावे लागतील. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, वेजेस दिलेत, वेजेसला टिक करा. वेजेस कुठे आहेत? ठीक आहे, वेजेस अँड सॅलरीजला टिक करा. त्यानंतर इंटरेस्ट रिसिवेबल 900. इंटरेस्ट रिसिवेबल म्हणजे आपल्याला मिळणारा इंटरेस्ट आहे, ठीक आहे. आता इथे बघा इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं दिलेलं आहे, तर या इंटरेस्टला टिक करा. याच्यावर ही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. ओके, मग आपण दुसरी स्टेप केली, ॲडजस्टमेंट टिक आउट केल्या. म्हणजे हे ज्या पॉईंटला आपण टिक केलेलं आहे ते इनरला घ्या, बाकीचे आउटरला घ्या, ठीक आहे. म्हणजे याच्यानंतरची पोस्टिंग काय करायची? ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला जे काही डेबिट बॅलन्सेस दिलेत आणि क्रेडिट बॅलन्सेस दिले, तर या सगळ्याची पोस्टिंग करून घ्या, ठीक आहे. फर्स्ट आहे स्टॉक. 1 एप्रिल 2019 म्हणजे वर्षाच्या सुरुवातीचा स्टॉक आहे, म्हणजेच हा ओपनिंग स्टॉक आहे, ठीक आहे. कुठे घेणार ओपनिंग स्टॉक? ही ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम काय घ्यायचा? ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या डेबिटला फर्स्ट आयटम टू ओपनिंग स्टॉक 65,000. त्याच्यानंतर काय दिलं? वेजेस अँड सॅलरीज, ठीक आहे. वेजेस म्हणजे मजुरी, वेजेस अँड सॅलरीज. ज्या वेळेस आपल्याला कंबाईन पॉईंट दिलेला जातो वेजेस अँड सॅलरीज किंवा सॅलरीज अँड वेजेस, ठीक आहे, त्याच्या वेळेस फर्स्ट वर्ड बघायचा काय? वेजेस म्हणजे मजुरी, मजुरी म्हणजे डायरेक्ट एक्सपेंडिचर, ठीक आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस घ्या 9,000. ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस 9,000 इनर कॉलमला घ्या, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर डेटर. डेटर ही आपली ॲसेट आहे. कुठे घ्यायचं? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या डेटर्स. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या डेटर्स 1,32,500, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बॅड डेप्स. बॅड डेप्स म्हणजे बुडालेले पैसे, म्हणजे आपला लॉस आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू बॅड डेप्स 1,000. त्याच्यानंतर आहे परचेसेस. ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या टू परचेसेस 1,48,000. मोटर कार. मोटर कार ही आपली ॲसेट आहे. कुठे घ्यायची? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या मोटर कार 68,000. त्याच्यानंतर नेक्स्ट सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न कुठे घ्यायचे? सेल्समधून लेस करायचे, ठीक आहे. सेल्स किती आहेत बघा? 1,84,200. ट्रेडिंगच्या क्रेडिटला घ्या बाय सेल्स 1,84,200. त्याच्यातून लेस रिटर्न करा 2,000. आउटर कॉलमला अमाऊंट घ्या 1,82,200. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग ही आपली ॲसेट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या बिल्डिंग 75,000 बिल्डिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बँक बॅलन्स म्हणजे आपली प्रॉपर्टी आहे, ठीक आहे. ॲसेट साईडला घ्या बँक बॅलन्स 35,000. बँक बॅलन्स घ्या ॲसेट साईडला 35,000. त्याच्यानंतर आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 मंथ 7,500. आता इथे ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे, ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरातीचा खर्च, आपण जो खर्च केलेला आहे तो, ठीक आहे. मग कुठे घ्यायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. हा कोणता खर्च? हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, सेलिंगचा खर्च आहे, त्यामुळे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बघा आपण टू ॲडव्हर्टाइजमेंट घेतले 4,500. आता हे 9 महिन्याचे दिलेले आहेत म्हणून सांगितले, ठीक आहे. आपण खर्च दाखवताना फॉर द इयर एंडेड इयरचा खर्च दाखवणार. इयरचा म्हणजेच आपण 12 महिन्याचा खर्च दाखवतो. इथे 9 महिन्याचे दिलेले सांगितले 4,500. मग आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला 3 मंथची आउटस्टँडिंग कॅल्क्युलेट करावं लागेल. मग 3 मंथची आउटस्टँडिंग कशी काढली आपण? किती ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला किती दिले? 9 महिन्याचे किती सांगितले? 4,500. मग इथे करा 9ला 4,500. तर आपल्याला 3 महिन्याची आउटस्टँडिंग काढावं लागेल. 3ला किती? मग 3 गुणिले 4,500 भागिले 9 करा, ठीक आहे. मग किती आले? 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 15 3 45, ठीक आहे. 1,500 रुपये. मग 1,500 रुपये आउटस्टँडिंग ॲड करा. मग इथे बघा ॲडव्हर्टाइजमेंट ॲड आउटस्टँडिंग 1,500. आउटर कॉलमला टोटल घ्या. आता हे 3 महिन्याचे आपण आउटस्टँडिंग दिलेलं आहे का? नाही, द्यायचं आहे. द्यायचं आहे म्हणजे ती आपली लायबिलिटी आहे, ठीक आहे. मग कुठे घेतलं? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बघा आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट 1,500. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ऑडिट फीस. ऑडिट फीस म्हणजे आपला खर्च आहे. कोणता खर्च? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू ऑडिट फीस 5,000. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. हा सुद्धा आपला कोणता खर्च? इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे.
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या 3000 रुपये प्रिंटिंग अँड स्टेशन. त्याच्यानंतर पुढे आता हे झाले डेबिट बॅलन्सेस आपले पूर्ण झाले पोस्टिंग. आता क्रेडिट बॅलन्सेस घ्या. क्रेडिट बॅलन्समध्ये कॅपिटल अकाउंट आपल्याला दिले सीमाचं 1,60,000, विवेकचं 1,20,000. मग आता बॅलन्स शीटच्या आता इथे मेथड कोणती, आता इथे करंट अकाउंट दिलंय का आपल्याला, नाही दिलंय, म्हणजेच ही फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आहे. आपण ॲड किंवा लेस जे ॲडजस्टमेंट आहे या कॅपिटलमध्येच करू शकतो. आणि इथे तुम्हाला कॅपिटल अकाउंट वेगळं विचारलेलं नाही आहे, त्यामुळे बनवण्याची गरज नाही आहे. ज्यावेळेस कॅपिटलमध्ये जर ॲडजस्टमेंट जास्त आल्या तर ते बनवण्याची गरज आहे, अन्यथा तुम्हाला बनवायची गरज नाही आहे. पण करंट अकाउंट आपल्याला बनवावं लागतं. ठीक आहे, कॅपिटल अकाउंट तुम्हाला बनवण्याची गरज नसते. आता इथे करंट अकाउंट विचारलेलं नाही आहे, त्यामुळे आपण काय करू, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल घ्या. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट सीमाचं किती दिलं 1,60,000 आणि विवेकचं किती दिलं 1,20,000. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय दिलं, क्रेडिटर्स 78,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर म्हणजे आपली लायबिलिटी आहे 78,000 क्रेडिटर्स घ्या. त्याच्यानंतर पुढे आहे सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिटला फर्स्ट आयटम काय घेतला, बाय सेल्स 1,84,200, त्यातून लेस रिटर्न करा 2,000, आउटरला घ्या 1,82,200. त्याच्यानंतर पुढे काय दिलंय, परचेस रिटर्न हे परचेसमधून लेस करायचे. परचेस बघा, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेस 1,48,000, त्यातून लेस रिटर्न करा 4,000, 1,44,000 बाहेर घ्या. त्याच्यानंतर पुढे आहे इंटरेस्ट म्हणजे हा आपल्याला मिळालेला इंटरेस्ट. ठीक आहे, मिळालेला इंटरेस्ट म्हणजेच आपलं उत्पन्न आहे, इन्कम आहे. क्रेडिट द इन्कम अँड गेन. मग हा इन्कम कुठे क्रेडिट करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बघा 1,800 रुपये आपण बाय इंटरेस्ट घेतला, आपल्याला मिळालेले आहे. ठीक आहे, तर आता ही झाली आपली ट्रेडिंगची आपण डेबिट बॅलन्सेसची आणि क्रेडिट बॅलन्सेसची पोस्टिंग केलेली आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट पास करायचे. फर्स्ट काय दिलं, क्लोजिंग स्टॉक. आता या ठिकाणी आपले ॲडजस्टमेंट पास करताना आपले इफेक्ट विसरून जातात बघा. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक वेळेस ॲडजस्टमेंट केली तिथे 2 टिक मारायचे. पहिला इफेक्ट केला 1 टिक मारा, दुसरा इफेक्ट केला दुसरा टिक मारा. ठीक आहे, आता या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्या वर्षाच्या शेवटी शिल्लक असलेला माल कुठे घ्यायचा, ट्रेडिंगच्या क्रेडिटला फर्स्ट इफेक्ट घ्या, बाय क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, हा झाला क्लोजिंग स्टॉकच्या ॲडजस्टमेंटचा एक इफेक्ट. याचा दुसरा इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपले असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साईडला याचा दुसरा इफेक्ट करायचा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला क्लोजिंग स्टॉक 40,000. ठीक आहे, हे झाले 2 इफेक्ट. त्याच्यानंतर पुढे आहे पुढची ॲडजस्टमेंट, डेप्रिसिएट बिल्डिंग 5%, मोटर कार 3%. डेप्रिसिएशन चार्ज करा, बिल्डिंगमधून लेस करा, मोटर कारमधून लेस करा. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा, बिल्डिंगमधून 5% डेप्रिसिएशन लेस करा 3,750, लेस करा 71,250 बाहेर घ्या. ठीक आहे, मोटर कार किती 68,000, 3% डेप्रिसिएशन चार्ज करा, किती आलं 2,040, लेस करा 65,960 बाहेर घ्या. हा झाला याचा फर्स्ट इफेक्ट. आपण डेप्रिसिएशन लेस केलं. दुसरा इफेक्ट, डेप्रिसिएशन म्हणजे आपला लॉस आहे, ॲसेटची किंमत कमी होते. ठीक आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या 2 डेप्रिसिएशन 3,750 बिल्डिंगचं, मोटर कारचं 2,040, टोटल डेप्रिसिएशन 5,790 बाहेर घ्या. ओके, हे झाले डेप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्रिएट अ प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स चार्ज करायला सांगितलं 1,800 रुपये. ठीक आहे, बॅड डेब्ट्सचा फर्स्ट इफेक्ट, बॅड डेब्ट्स म्हणजे बुडालेले पैसे, जे आपले डेटर आहेत ज्यांच्याकडून आपल्याला ये नाही त्या लोकांनी आपले पैसे बुडवले, याला म्हणतात बॅड डेब्ट्स. ठीक आहे, मग बॅड डेब्ट्सचा फर्स्ट इफेक्ट काय करायचा, डेटरमधून लेस करा. ओके, डेटर बघा, बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपले डेटर्स आहेत 1,32,500, यातून 1,800 बॅड डेब्ट्स लेस करा, बाहेर घ्या 1,30,700. ठीक आहे, हा झाला फर्स्ट इफेक्ट. असेट आपली कमी झाली 1,800 ने, म्हणजेच हा लॉस आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला 2 बॅड डेब्ट्स घ्या. आपण ओल्ड बॅड डेब्ट्स 1,000 घेतलेल्या आहेत, याच्यामध्ये न्यू बॅड डेब्ट्स 1,800 ॲड करा, दोन्हीची टोटल 2,800 बाहेर घ्या. बॅड डेब्ट्स म्हणजे आपले बुडालेले पैसे, म्हणजेच लॉस आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला ओल्ड बॅड डेब्ट्स घेतल्या 1,000, याच्यामध्ये ॲड न्यू बॅड डेब्ट्स करा 1,800, आउटर कॉलमला घ्या 2,800 टोटल बॅड डेब्ट्स. ठीक आहे, मग हे झाले बॅड डेब्ट्सच्या ॲडजस्टमेंटचे
दोन इफेक्ट आपण काय केले, एक केला डेटरमधून लेस केले आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिले. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस आपण प्रीपेड दिले. ठीक आहे, जास्तीचा दिलेला खर्च. प्रीपेड आउटस्टँडिंग म्हणजे न दिलेला खर्च, प्रीपेड म्हणजे जास्तीचा दिलेला खर्च. आउटस्टँडिंग ॲड करायची, प्रीपेड लेस करायचं. ठीक आहे. प्रीपेड वेजेस किती दिले, 700 रुपये. ठीक आहे, म्हणजेच तो खर्च आत्ताचा नाही आहे, पुढच्या वर्षीचा आहे. मग जेव्हा पुढच्या वर्षी तो खर्च ड्यू होईल तेव्हा आपण ते इथं दाखवणार. ठीक आहे, 700 रुपये. पण आत्ता ते आपल्याला दाखवता येणार नाहीत. मग त्यामुळे वेजेसमधून 700 रुपये लेस करा. वेजेस कुठे घेतलेत आपण, ट्रेडिंगच्या डेबिटला 2 वेजेस घेतलेले आहेत बघा. ठीक आहे, 9,000 त्यातून 700 रुपये लेस करा. प्रीपेडचे 8,300 बाहेर घ्या. आता हे जे 700 रुपये हे आपण दिलेले आहेत, म्हणजे पुढच्या वर्षी द्यायची गरज नाही, तोपर्यंत आपली ती ॲसेट आहे. ठीक आहे, मग बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या. प्रीपेड वेजेस 700. मग प्रीपेडच्या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट आपण काय केले, फर्स्ट इफेक्ट वेजेसमधून लेस केला आणि दुसरा काय केला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. याचे आपण 2 इफेक्ट दाखवले. त्याच्यानंतर इंटरेस्ट रिसिवेबल 900 रुपये इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, मिळाला नाही आहे, मिळणार आहे. ठीक आहे, मग आपण इंटरेस्ट दाखवलं आहे बघा. ठीक आहे, 1800 रुपये इंटरेस्ट आपण कुठे दाखवला होता, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला इंटरेस्ट 1800 दाखवला होता. अजून 900 रुपये आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग करा 900 रुपये. टोटल आपल्याला किती रुपये इंटरेस्ट मिळणार आहे, 2700. हा इंटरेस्ट मिळाला का, नाही, मिळणार आहे. आज उद्या मिळू, ती आपली काय ॲसेट आहे. मग कुठे घ्यायचं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्या. आउटस्टँडिंग इंटरेस्ट किती आहे, 900 रुपये. तर ही झाली आपली डेबिट बॅलन्सेसची पोस्टिंग केली आपण, क्रेडिट बॅलन्सेसची पोस्टिंग केली. ही हिडन ॲडजस्टमेंट याचे 2 इफेक्ट आपण केलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट केले. ॲडजस्टमेंट सगळ्या पास केल्या. आता पुढचे स्टेप काय करायचे, अकाउंट टॅली करायचे. मग सगळ्यात आधी ट्रेडिंग अकाउंट टॅली करा. ट्रेडिंग अकाउंटची टोटल करा. क्रेडिटची टोटल येते 2,22,200. डेबिटची टोटल त्याच्यातून मायनस करा. येणारा डिफरन्स 4,900, याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट पुढे क्रॉस ट्रान्सफर करा. इथे घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला फर्स्ट आयटम घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट 4,900. याच्यामध्ये क्रेडिटचे अमाऊंट प्लस करा. आता या ठिकाणी बघा क्रेडिटला काय काय आहे, क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट 4,900 आणि 2700 इंटरेस्ट आहे. ठीक आहे, एवढंच टोटल आहे. डेबिटला बघा, डेबिटची टोटल जास्त येते. डेबिटची टोटल किती येते, 22,590. ओके, आपली डेबिटची टोटल जास्त आहे, क्रेडिटची कमी आहे, त्याच्यामुळे येणारा बॅलन्स नेट लॉस येतो. ठीक आहे, नेट लॉस किती आला, 14,990. डेबिटच्या टोटलमधून क्रेडिटची टोटल मायनस करा, डिफरन्स येतोय 14,990, याला नाव द्या नेट लॉस. ठीक आहे, मग हा लॉस सीमा आणि विवेकमध्ये डिस्ट्रीब्यूट करा. आता या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो काय सांगितला, 1:1, म्हणजे इक्वल रेशो तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला रेशो काय सांगितलेला आहे, 1:1, म्हणजे इक्वल रेशो. होणारा प्रॉफिट अँड लॉस दोघांमध्ये इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. इथं नेट लॉस आलेला, लॉस डिस्ट्रीब्यूट करा 14,990, दोघांमध्ये 1:1 आपण डिस्ट्रीब्यूट केला. मग किती आला, 7,495 सीमाला, 7,495 विवेकला. ओके, आता याचा दुसरा इफेक्ट कुठे होणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपण कॅपिटल अकाउंट घेतलेलं. कॅपिटलमध्ये प्रॉफिट असेल तर ॲड होणार, लॉस असेल तर लेस होणार. ओके, आता इथे लॉस झालेला आहे म्हणून लेस करा अमाऊंट. कॅपिटलमधून अमाऊंट लेस करा. सीमाचं कॅपिटल किती, 1,60,000, त्यातून लॉस लेस करा 7,495, अमाऊंट बाहेर घ्या 1,52,505. विवेकचं कॅपिटल किती, 1,20,000, याच्यातून लॉस मायनस करा 7,495, लॉस मायनस केला आणि अमाऊंट बाहेर किती घेतली, 1,12,505. ठीक आहे, आता लायबिलिटीची टोटल करा. लायबिलिटीची टोटल किती येते, 3,44,510. त्याच्यानंतर ॲसेटच्या सगळ्या अमाऊंट बाहेर घेतल्यात का चेक करा एकदा. ठीक आहे, आणि सगळ्या अमाऊंट आउटर कॉलमला लिहून घ्या आणि ॲसेटची टोटल करा, ती पण येते 3,44,510. म्हणजे इथं आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2023चा
फायनल अकाउंटचा जो क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला 12 मार्कासाठी प्रश्न विचारलेला तो आज आपण सॉल्व केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.